गेल्या काही दिवसापासून तुम्ही चर्चेत आहात. आज या ठिकाणी आता KVKमध्ये येत आहे. काय भावना आहेत, काय काय पाहायला मिळालं? आगामी काळात या टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने शेतकऱ्यांना वाटतं? काय आहे की KVKच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला या ठिकाणी मार्गदर्शक अशा काही गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि नाविन्यपूर्ण पुढं भविष्यामध्ये काय येणार आहे, कोणती वनस्पती चालणार आहे, कोणती भाजी चालणार आहे, खेकड्याच्या संदर्भात असेल, जनावरांच्या संदर्भात असेल. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर मॅपिंग जे आपण रोड मॅप म्हणतो किंवा हा जो रोड मॅप आहे तो संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा आहे. कोणत्या शेतकऱ्याच्या कोणत्या क्षेत्रामध्ये पाणी किती आहे, पाणी कमी पडलं आहे का, जास्ती पडलं आहे का, इथपर्यंतची टेक्नॉलॉजी ही या ठिकाणी आदरणीय राजेंद्र पवार साहेब यांनी आणलेली आहे आणि हिचा संपूर्ण समाजाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. KVKनं हे जे प्रदर्शन ठेवलं आहे, मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं, शेतकऱ्यांना ज्याला शेती कळते त्या कळणाऱ्या शेतकऱ्याने इथं यावं आणि हे पाहून जावं. तुम्ही आलेला आहात, काय पाहायला मिळालं तुम्हाला आणि तुम्ही यातनं काय घेऊन तुमच्या मतदारसंघात तुम्ही जाता? मी माझ्या मतदारसंघामध्ये राजूदादांनाच घेऊन जाईल, बाकी काही. एकंदरीत AI टेक्नॉलॉजीचा वापर होतोय आणि या दृष्टीनं पुढं जे आहे ते शेती किती भविष्याची असेल असं तुम्हाला वाटतं? काय आहे की शेतीचं क्षेत्र आपल्या देशामधलं कमी होत चाललं आहे आणि शेतीचं क्षेत्र जिथं कमी होतं आहे तिथं मुरमाड आणि अगदी जिथे कुठेच काही नव्हतं. मी पाहिलेलं आहे, राजूदादांनी अगदी दगडाची शेती ताब्यात घेतलेली आहे आणि त्या दगडावरती सुद्धा नंदनवन फुलवलेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. इथं एकटंच नाही आणि एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटची सुद्धा अतिशय चांगली लॅब त्यांनी इथं केली. साहिवाल सक्सेस करून दाखवली, गीर सक्सेस करून दाखवली आणि लाल कांदारीचं सुद्धा मला वाटतं टेस्ट या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहे. मूलतः भारतीय वंशाच्या ज्या गाईच्या जाती आहेत त्याच्यापासून जास्तीत जास्त दुग्ध उत्पादनाचा सुद्धा प्रयोग हा KVKने या ठिकाणी केलेला आहे. म्हणून KVKचं आणि राजूदादांचं अभिनंदन. शेतकऱ्यांना काय आवाहन करा? शेतकऱ्यांना एकच विनंती करेल की जुनाट पद्धतीची शेती सोडून इथे येऊन हे नाविन्य पाहून नवीन पद्धतीने शेती करावी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.